सोलापुर से शेगांव जा रही एसटी बस का टायर फटने से यात्री 3 घंटे से सड़क पर फंसे रहे। घटना होटेगी रोड पर आसरा के पास हुई। बस में महिलाएं और बच्चे भी थे। डिपो 5 किलोमीटर दूर होने पर भी मदद नहीं पहुंची। ना पानी था, ना खाने का इंतजाम। माझं नाव मदन कट्टी। 2 तास झाले इथं आसरा स्टॉपवर बसलो आम्ही. मुंडेवाडीला जायचंय. गावाला जायला 2 तास लागतील. अजून मेकॅनिक येऊ शकत नाही. गाडी टायर फुटलाय म्हणते. तर कंडक्टर ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी असंच उडावडीचे उत्तर देतात. काय करणार. तर बायका आहेत, मुलं आहेत, एवढे सगळे बायका सगळे बसले. तर बाळ आहेत, त्यांचे नवरे तेव्हा घरात. मुंडेवाडीला जायचंय. किती वेळ झाला बसलो? आता जवळजवळ 2 तास झालं बसलो. शारदा बामणे. शेगाव सोलापूर शेगावला जाणारी बस 6:30 पावणे 7 वाजता पंक्चर होऊन टायर फुटलेला आहे. इथं आसऱ्याच्या पुढे जरा येऊन थांबलेला आहे. आता 2-3 तास झालं कोणीही बस इथं हे करत आहेत, येऊन रिपेअर करत आहेत. डेपो वाल्याने असं दुर्लक्ष केल्यानंतर ना कस्टमर कसं काही पोचणार. किती वाजता जायचं. आम्ही कधी रात्री 12-1 वाजेपर्यंतच थांबायचं का. आता आपण तिकीट काढल्यानंतर काय तरी केलं असतो आपण. मुंडेवाड़ी को जा रहे हैं। हम आसरे पर आए थे। हाँ, अब देखो 6:45 बजे से बैठे। टायर पंक्चर हुआ है। फूटे हो। हाँ, टायर फूटे। अभी कोई आए नहीं क्या? नहीं आया अभी कोई भी। अब हमको देखो कितने बजते। अब टायर अभी डालेच नहीं उन्होंने। कब जाने का, कैसा करने का। साथ में नन्हे बच्चे हैं, घर पे आदमी लोग है, छोटा बच्चा है, खाना नहीं पानी नहीं, कैसा करने का हम। यात्री महामंडल की लापरवाही से परेशान रहे। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां आता की रिपोर्ट।